जुनाबिडी घरकुल श्री मार्कंडे उद्यान योगा ग्रुप येथे MIDC पोलीस चौकी वतीनं सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री वैजनाथ कुकडे साहेब व पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री कृष्णोत कोळी साहेब यांनी मार्गदर्शन केलं। आपलं मनोगत व्यक्त करताना कुकडे साहेब म्हणाले की जुने नियम व नवीन नियम यातील फरक काय आहे ते समजावून सांगितलं। नवीन नियमबाबत नागरिकांनी सतर्क राहावं। सध्याच्या काळात ऑनलाईनची फार व्यवहार होत असतात, चुकीचे मेसेज येत असतात, यामध्ये आपल्या बँक खात्यावरील रक्कम नाहीच होतात असे अनेक प्रकार घडतात। श्री कोळी साहेब म्हणाले की अशा प्रकारे काही चुकीची घटना किंवा चोरीचा किंवा छेडछाड असे प्रकरण घडत असतील तर त्वरित पोलीस चौकीत कळवावं। म्हणजे तो बदलाव परत करू शकत नाही आणि जर त्याने बदलाव केला तर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल होणार, त्याच्यामुळे तो बदलाव करू शकणार नाही। त्याच्यासाठी काय आहे की जी कायदा आपला आहे आता इथून चालणारा पुढं हे पब्लिकच्या सर्वसामान्य लोकांचा हिताचा कायदा आहे, सर्वसामान्य लोकांना न्याय मिळणारा कायदा आहे। जी पैसेवाले लोक थोडक्यात होते आपल्याकडे, तुम्ही बघत असाल पिक्चरमध्ये पण बघत असाल ना, ठाकूर रहेगा धनिया रहेगा, हा तसाच प्रकार बनवणार नाही। सर्वसामान्य लोकांना न्याय मिळण्याची जी प्रक्रिया आहे ती राबवण्यात आलेली आहे शासनाकडून आणि ते तुमच्यापासून पोहोचवण्यासाठी आज आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहे त्या योजनेमार्फत। लक्षात आलं तुमच्या कुणाला काय असेल तुम्ही विचारू शकता, त्याचं आपल्याला नियोजन केलं जाईल। 50 ते 60 जणांचा ग्रुप आहे। म्हणलं ठीक आहे, म्हणलं तुमच्या ग्रुपचा कधीतरी आम्हाला उपयोग होईल, म्हणलं आम्ही नक्की उपयोग करून घेऊ। ते म्हणजे कधीही तुम्ही सांगा। मग मी काल त्यांना कॉल केला होता की बाबा असा एक छोटा कार्यक्रम घ्यायचा आहे 5 ते 10 मिनिटाचा। ते म्हणले आहेत म्हणले। मग त्यांनी मला मेसेज टाकला, मग त्या तुमच्या ग्रुपवर वगैरे टाकला। त्यानंतर मग मी आमच्या साहेबांना वगैरे वरिष्ठांना बोललो की असं असं साहेब आहे, ठीक आहे चांगलं आहे म्हणजे करून घ्या म्हणजे कार्यक्रम। मग आपल्या ह्या घरकुल चौकीचे इन्चार्ज किंवा इथले प्रमुख कुकडे साहेब यांच्याशी काल बोलणं झालं। त्यांनी पण म्हणले सकाळी घेऊ म्हणले, माझी पण त्यांची ओळख होईल तेवढं। ह्या चर्चासत्र किंवा कार्यक्रमाचं आयोजन थोडक्यात असं आहे की आत्तापर्यंत IPC किंवा भारतीय दंड संहिता किंवा भादवी भारतीय दंड विधान कलम याप्रमाणे या कलमाने कामं चालायची। या प्रसंगी योगा ग्रुपचे सर्व सभासद व या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रमाकांत सर व अमृत दत्त चिनी यांनी उपस्थितांचा आभार मानले।